त्या आख्यायिकाचं एक पुस्तक अलास्का प्रदेशामधल्या ते पुस्तक आज बाजारामध्ये आहे. कदाचित तुम्हाला त्या आख्यायिका पाहायला किंवा वाचायला मिळतील. आणि तशाच पद्धतीच्या आख्यायिका आपल्याकडे सुद्धा सांगितलेल्या होत्या. आणि काव्याच्या संदर्भाने येणारी जी आख्यायिका आहे ती आख्यायिका मी तुमच्या समोर सांगत होतो. मुळामध्ये भरतमुनी हे भारतीय साहित्यामधले अतिशय उच्च दर्जाचे विचारवंत होते, ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाचा आशीर्वाद, आता ब्रह्मदेव आहे की नाही पुन्हा हा विषय वेगळा आहे, पण आख्यायिकेच्या अनुषंगाने आपण घेऊया. आणि मग भरत सगळे ब्रह्मदेव त्यामुळे काय झालं की आणि मग त्यांनी काही विषय ब्रह्माकडे सगळी तक्रार घेऊन त्या गोष्टींना आमच्या गोष्ट म्हणजे त्यात मानवी जीवन पूर्ण जीवा व्यापून होणारा वाङ्मय प्रकार आहे. भरताचे एक सूत्र लक्षात घेण्याजोगे आहे. शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांतस्य काव्य नवरसमतः. म्हणजे शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांत अशा 9 रसांनी काव्य हे युक्त असते. जे थर्ड इयरला विद्यार्थी आहेत, मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना हा सगळा अभ्यासक्रम असलेला असेल साहित्यशास्त्राच्या संदर्भातला, आणि त्या अनुषंगाने हा सगळा भाग मी इथं मुद्दाम म्हणून घेतो आहे. आणि आपल्या मनातील असणाऱ्या या 9 रसांच्या कवितेतूनच आविष्कृत होणाऱ्या रसांबरोबर वाचक सुद्धा समानतेच्या पातळीवर जाऊन आनंद घेत असतो, आणि म्हणून कविता ही वाचकाला आवडत असते, असंही कवितेच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात म्हटलं जातं. आता या विरोधात जे आपल्या अलीकडचे मुकुंदराज आहेत, या मुकुंदराजांनी विरोधात भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. ते असं म्हणतात, नवरसाचे उपलवणे ते उघड वाचेची नागवणे, म्हणून न प्रवतती शहाणे तेत विषयी, तैची माईक रसवृत्ती बोलता अंगाशी न ये म्हणती. आणि आवाज तुटतोय दादा. आवाज मध्ये मध्ये तुटतोय भुगे सर. भुगे सर आवाज येत नाही बरोबर. आवाज येत नाही बरोबर. आता येतोय का? आता तुमच्याकडे नेटवर्क चांगलं नाही का? कुठे नेटवर्क असेल तिथे बसा ना. हो, त्याच ठिकाणी येऊन बसलो मी आता. नेटवर्क जरा चांगलं. आता येतोय का? हॅलो. हा येतोय, बोला. हा, ते होत राहील आता मध्ये मध्ये, त्याला काय करू शकत नाही आपण. हा, तर अशा पद्धतीने रसाच्या बाजूने पण विचार मांडणारी लोक भारतीय साहित्यशास्त्रामध्ये असलेली आपल्याला दिसतात. आणि रसाच्या
विरोधात पण मतं मांडणारे आपले विचारवंत असलेले आपल्याला दिसतात. ही सगळी प्रक्रिया मी यासाठी सांगतो आहे की ऐकणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग असलेला आपल्याला दिसतो आहे. आणि हॅलो, काव्याची निर्मिती या अनुषंगाने होते आहे आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी इथं करतो आहे. भरतमुनी, भाम, दंडी, वामन, कुंतक, आनंदवर्धन इत्यादी भारतीय विचारवंतांनी काव्यविषयक विचार मांडलेले आहेत. रस, अलंकार, रीती, वक्रोक्ती, ध्वनी गेलाय, आवाज गेलाय दादा. घुगे सर, आवाज गेलाय. घुगे सर, तुमचा आवाज येत नाहीये. घुगे सर. फोन करा ना सर. करतोय सर फोन. ओके सर, अनम्यूट करा. म्यूट झालेला आहे. बोललो सर मी त्यांना. हो. त्यांच्याकडे नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो, घनसावंगीमध्ये आहेत ना सर? हो हो हो. नाही नाही. हॅलो. हा सर, बोला. येतोय का आवाज? येतोय, बोला. हो, येतोय सर. मुद्दा म्हणून मी हा सगळा भाग यासाठी घेत होतो की जे काही थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग असलेला आपल्याला जाणवतो. म्हणून त्यांना एक ओळख व्हावी या अनुषंगाने या सगळ्या भारतीय विचारवंतांनी जे काव्याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते विचार मी पुढे आपल्यासमोर मांडत होतो. आणि जवळपास काव्यामध्ये रस असावा, रीती असावी, वक्रोक्ती असावं, अलंकार असावे वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी भारतीय विचारवंतांनी सांगितलेल्या आपल्याला दिसतात. तर याही पेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट मला जी वाटते, कदाचित त्या अनुषंगाने प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांनी सुद्धा आपली मतं काही प्रमाणात मांडलेली होती. प्लेटोने तर असं सांगितलं होतं की आदर्श राज्याची संकल्पना मांडत असताना हे सगळे कवी आमच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये असूच नये. कवी त्यापासून फार लांब असतो आणि म्हणून ते अतिशय उत्तम असं कविता लिहितील असं वाटत नाही असं प्लेटोने सांगितलेलं होतं. परंतु प्लेटोचा जो काही शिष्य होता अरिस्टॉटल, या अरिस्टॉटलने मात्र प्लेटोचा हा मुद्दा सोडून कवी हा जे काही आहे ते त्या रूपाचं दर्शन तर घडवीतच असतो, त्याही पेक्षा संभाव्य रूप कवितेचं काय असावं किंवा समाजाचं काय असावं या संदर्भातले विवेचन सुद्धा अरिस्टॉटलने केले. आणि कवींना खऱ्या अर्थानं अरिस्टॉटलने एक बहुमान मिळवून दिला असा एक विचार सुद्धा भारतीय आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की कवी नरेंद्रांनी हे सगळं मी या अनुषंगाने सांगतो आहे की कवीला जे काही वैभव होतं, कवितेला जे काही वैभव होतं, या वैभवाच्या अनुषंगाने हे सगळे विषय येत आहेत. कवी नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर हे नावाचं काव्य रचलं, तुम्हाला माहिती असेल. आणि कवी नरेंद्र हे एक स्वाभिमानी कवी होते. देवगिरीचा राजा रामदेवराव यादव यांना त्यांचा ग्रंथ खूप आवडला. काव्याच्या रसाळपणामुळे राजाने तो ग्रंथ आपल्या नावे करावा अशी आज्ञा केली. परंतु हे काही नरेंद्रांना पटले नाही आणि त्यांनी राजाला सांगितले की जर आपल्या नावे हा ग्रंथ करायचा असेल तर तो निर्दोष असायला हवा असे सांगितले. कारण नरेंद्रांना या ग्रंथाचे स्वामित्व राजाकडे द्यायचे नव्हते. हा ग्रंथ निर्दोष करून आणतो म्हणून ते घरी घेऊन गेले आणि रात्रीतच त्यातील 900 ओव्या उतरवून घेतल्या. अशा प्रकारे नरेंद्राने आपल्या कवित्व राजदरबारी सुद्धा घाण पडू दिले नाही. त्या बदल्यात मिळणारा मोबदला त्यांनी नाकारला. कवित्वाचा अभिमान बाळगणाऱ्या असे दुसरे उदाहरण कुठे सापडेल असे मला वाटत नाही. याबरोबरच नकोबा केशवा कवी कुळा बट्टा लागे म्हणणाऱ्या नागदेवाचार्यांनीही कवी कुळाचे वैभवच व्यक्त केलेले आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व,
रसिकत्वी परतत्व स्पर्शू द्यायचा. गद्य स्वरूप बोलण्यापेक्षा पद्यमय काव्य अधिक रसपूर्ण असते. असे रसपूर्ण काव्य समजण्यास व समजून सांगण्यास सोपे असते असे संत ज्ञानेश्वरांना वाटत होते. तरी संत ज्ञानेश्वर काव्याला परतत्वाचा स्पर्श असावा असा आग्रह धरताना दिसतात. म्हणूनच की काय त्यांचे संपूर्ण काव्य हे अध्यात्माच्या आणि नैतिकतेच्या पातळीवरती जाणारे दिसते. यानंतरही संत एकनाथ, संत तुकाराम यांनीही कवित्वाचा गुणगौरव केलेला दिसतो. परंतु ही सर्व संत कविता मात्र अध्यात्म आणि भक्ती याच गुण वैशिष्ट्यांच्या आधाराने अभिव्यक्त झालेली दिसते. यानंतर पंतकवीने तर कविता थोड्या प्रमाणात पंतकवीने तर कशी असावी व कशी होण्यासाठीची नियमावलीच घालून दिलेली आपल्याला दिसते. शाहिरी काव्याने थोड्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना काटश्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. कवींना पूर्वी राजदरबारी फार सन्मानाची वागणूक होती. कवी असणे हे एक वैभवाचे लक्षण समजले जायचे. या काही उदाहरणावरून कवी आणि कवितेला असणारे वैभव मला आपल्या समोर स्पष्ट करायचे होते. परंतु आज मी तिला कवी आणि कवितेची फार मोठे हास्य झालेले दिसते. यामागचे कारण कवी संमेलनाचे सूत्रसंचलन करणारे महाराष्ट्रातील काही मोजकी टाळके असलेले आपल्याला जाणवतात. म्हणजे माझा परिचय करून देताना खरं तर गजानननं सांगितलं की कवी संमेलनाचं संचलन फार उत्तम करतात. परंतु कवी संमेलनाचे संचलन करणारी ही जी काही लोक आहेत या लोकांनीच आजच्या घडीला कवी आणि कवितेला खरं तर वाईट दिवस आणलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. रसिक श्रोत्यांच्या टाळ्या मिळविण्यासाठी कवितेची व कविते टिंगल-टवाळी करण्याचे सूत्रसंचलन करणाऱ्यांनी आता टाळायला हवे. तसे म्हणावे तर खरं तर श्रोत्यांची अभिरुची ही यास कारणीभूत असलेली दिसते. अतिशय दर्जेदार कवितेपेक्षा नको त्या कविता कवी संमेलनात भाव खाऊन जातात. उदाहरणच द्यायचं असेल तुम्हाला तर एका कवी संमेलनात मी एक कविता ऐकली. ती कविता अशी होती की थोडीशी पिल्याने बरी वाटते, नको नको म्हणताना थोडीशी ओतल्याने बरी वाटते. म्हणजे खरं तर ह्या कवितेतून घेण्यासारखं काहीच नाहीये. पण या कवितेला जी काही वाहवा मिळाली त्या सभागृहामध्ये तर ते पाहून आपल्यासारख्या चांगल्या कवीला किंवा चांगले कवी जे आहेत, चांगला श्रोता जो आहे त्या चांगल्या कवीला आणि श्रोत्यांना निश्चितच वेदना होतात. त्याच्याही पुढे जाऊन एक कविता व्हॉट्सअपवरती फिरलेली तुम्ही ऐकली असेल की खूप जेवण जेवलो तुझ्या लग्नाची, किंवा अगदी टीव्हीच्या एका कार्यक्रमातून ही कविता सादर केल्या गेली आणि त्या कवितेला मिळणारी जी काही वाहवा आहे ही वाहवा पण आपण लक्षात घेतली म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती अतिशय हिणकस दर्जाच्या कवितांना सुद्धा श्रोता वर्ग वाहवा देताना आपल्याला दिसतो. अथवा अश्लीलतेचे वर्णन ज्या कवितेतून येतात त्या कवितांना सुद्धा खूप वाहवा अलीकडच्या काळात मिळताना आपल्याला दिसते. म्हणजे उदाहरणच द्यायची झाले तुम्हाला तर पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून आई करपले हात तुझे भाकरी बाजून अशा जाणीवेची कविता लिहिणारे महानोर जुळोनी होठांशी सणांशी लक्त मांड्यांशी अशा पद्धतीचे वर्णनही करताना आपल्याला दिसतात आणि अशा वर्णनाची कविताही ते लिहिताना आपल्याला दिसतात. तर विठ्ठल वाघांच्या बाबतीतला संदर्भ आता खरं तर गजानननी दिला. विठ्ठल वाघांच्या बाबतीतही हेच घडताना दिसतं. म्हणजे तुवं सरण पेटल्यावर मसनात एक म्हातारा सांगत होता म्हणतात, आता कापूस ज्वारी पेरसान तर लेको हराम मोतीनं मरसान. आता पेरा तासानं लोखंडी दगडी गोटे. असं वर्णन एका कवितेमधून त्यांच्या येताना आपल्याला दिसते. आणि अशी ग्रामीण माणसांच्या बंडांची भाषा बोलणाऱ्या कविता संदर्भात असे खरंच खायला नको. मात्र त्यांच्या पोर, रात, बिलोरी ह्या ज्या कविता आहेत या कवितेमधून अधिक अश्लीलतेचे चित्रण येते आहे काय असे वाटत राहते. कविता मी मुद्दाहून तुमच्या समोर त्या ठेवत नाही. जर तुम्ही नंतर ते वाचलात तरी तुमच्या लक्षात येईल. रात कवितेची काही उदाहरणं तुम्हाला माहिती म्हणजे कालची रात जवान होती कालचा दिस महान होता दौलत माह्या जिनगानीची तुझ्यापाशी गहाण होती अशी ती कविता येताना आपल्याला दिसते आणि शृंगाराचंच चित्रण मोठ्या प्रमाणात त्या कवितेतून येताना आपल्याला दिसतं. याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की इंद्रजित भालेराव अलीकडच्या काळातील महत्वाचे कवी ग्रामीण कवी आहेत. खेड्यातील माणसांच्या जीवन जाणीवांशी अतिशय प्रामाणिकपणे समरस होताना दिसतात कवी. तरीही कधी कधी हळूहळू मला त्याचा वाटतो लागला गोडवा घरदार ही पुरणा ते ती पुरणा खोडवा अशा शृंगाराचं वर्णनच कवितेमधून येताना आपल्याला दिसते. त्याच्याही पुढे जाऊन त्यांची पुजाऱ्याची पोरीची वर्णनाची एक कविता पीक पाणी नावाच्या कविता संग्रहामध्ये येते आणि मग हे सगळे संदर्भ पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं
किंवा या सगळ्या संदर्भाच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये असा एक प्रश्न उभा राहतो की यांच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया नेमकी काय आहे आणि जी निर्मिती प्रक्रिया कविते किंवा ज्या उद्देशाने या कवी कविता लिहितात तर हा उद्देश कुठेतरी बाजूला पडलेला आहे की काय असे वाटत राहते. म्हणजे अतिशय सामाजिक जाणीवेची कविता लिहिणारे हे कवी, ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारे हे कवी, ग्रामीण माणसाला जे काही सुखदुःख भोगावे लागतात त्या दुःखाची आणि सुखाची कविता लिहिणारे हे कवी मध्येच कुठली तरी एखादी अश्लीलतेची कविता लिहितात आणि मग या मागचे कारण मीमांसा करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यासारख्या समीक्षकांवर श्रोत्यांवर येऊन पडते आणि मग असं वाटायला लागतं की या कवितेच्या संदर्भात असं का होत असावं बरं, अशा या सगळ्याच कवितेच्या संदर्भात का होत असावे हा संशोधनाचा विषय आहे. अशा या सगळ्यात संशोधनाचा विषय आहे. मागे पुढे कधीतरी या संदर्भातही बोलले पाहिजे व लिहिले पाहिजे असे सातत्याने मला वाटते. अशा बाबी बऱ्याच कवीच्या संदर्भात मांडता येतात. रसिक श्रोत्यांची अभिरुची सांभाळण्याच्या हेतूने असे होते की काय असे वाटत राहते. श्रोत्यांच्या अभिरुचीच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणारी कविता ही कवितेचा दर्जा सांभाळेल की नाही याबाबत मी साशंक आहे. यामुळे कविता निर्मितीचा मूळ हेतू अथवा उद्देश विसरून जातात की काय असे वाटत राहते आणि हे एका उत्तम व दर्जेदार कविता निर्मितीच्या अनुषंगाने मला चिंतनीय बाब वाटते. ही बाब मला कवितेच्या दृष्टीने घातक आहे असे वाटते. राजदरबारी सन्मानाने नांदणाऱ्या कवितेविषयी आपल्यातल्या कवीने हास्याचा विषय करू नये असे मला वाटते. कवितेच्या अतिशय उत्तम परंपरेतील आपली कविता आहे. कवितेचे बंधन पाळणे याचे मी समर्थन नक्कीच करत नाही, परंतु अर्थहीन कविता लिहिण्यात तरी काय कवितेविषयीचे तंत्रज्ञानाचे पूर्वीचे बंधन निश्चितच समर्थनीय नाहीतच. कविता कशी असावी हे सांगण्याचे कोणीही धाडस कवींना करणार नाही. हे जरी खरे असले तरी त्यांच्या निर्मिती प्रक्रियेच्या मूळ उद्देशाची कवीने प्रामाणिक राहावे एवढीच अपेक्षा या निमित्ताने करता येते. आधुनिक कालखंडापर्यंत देवादिकांच्या व प्रेषितांच्या गुणगौरवात अडकलेली कविता अलीकडच्या काळात मोकळेपणाने वावरताना दिसते आहे. वृत्त, अलंकार, छंद, व्याकरणाचे नियम मोडीत काढून मुक्त छंदात कविता लिहिल्या जाऊ लागली. आपल्या अवतीभोवतीचे जीवन, सामान्य माणसांचे सुख दुःख, प्रेम जाणीवा मोठ्या प्रमाणात काव्यातून यायला लागल्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दीनदलितांच्या जीवन जाणीवा आपल्या कवितेतून इंग्रजी सरकारसमोर मांडल्या. खऱ्या अर्थाने कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती संदर्भात हे बंड होते, परंतु मराठी वाङ्मय इतिहासकारांनी याची दखल घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे. यानंतर केशवसुतांनी कविता कशी असा करायची हे आम्हाला कोणीही शिकू नये असे परंपरेला ठणकावून सांगितले. अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता, आम्हास सांगाया तुम्ही कोण लागून गेला तर कलीला. अशा पद्धतीने केशवसुतांनी खरे तर परंपरागत चालत आलेल्या कवितेच्या समोर आव्हानच उभे केलेले आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यांची कविता ही आशयाच्या अंगाने बदललेली असली तरी रचनेचे नियम मात्र ती पाळतानाच दिसते. हे जरी खरे असले तरी कविता ही सामान्य माणसाची झाली एवढे मात्र मान्य करावे लागेल. साधारणपणे इंग्रजी आगमनानंतर मराठी साहित्यात पद्याच्या बरोबरीने गद्यलेखनही होऊ लागले. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, दीर्घकथा, लघुकथा, ललित गद्य असे गद्यात्मक लेखन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. याचा अर्थ असा होतो की इंग्रजी अंमलाच्या पूर्वी पद्यलेखनच मोठ्या प्रमाणात होत होते. याविषयीचा इतिहास आपण वाचून समजून घेता येईल. आजपर्यंत साहित्य समीक्षकांनी या संकल्पना समजावून सांगताना प्रत्येक वाङ्मय प्रकाराच्या गुणवैशिष्ट्यांची व प्रयोजनाची चर्चा मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. कुठल्याही वाङ्मय प्रकाराच्या गुणवैशिष्ट्यांची अथवा प्रयोजनाची चर्चा म्हणजे प्रक्रिया कशी होते अथवा तिथे निर्मिती प्रक्रिया समजावून घेताना कवितेच्या गुणवैशिष्ट्यांची खरे तर चर्चा करावी लागते. परंतु असे करणे म्हणजे साहित्य समीक्षा समजावून सांगणे होय याची मला पूर्ण जाणीव आहे आणि गेल्या 15-20 मिनिटांपासून आपण ही साहित्य समीक्षा समजावून घेतो आहोत. कारण कवितेच्या निर्मिती प्रक्रिया समजावून घेत असताना या सगळ्या लोकांचा विचार आपल्याला करावाच लागेल असंही मला वाटते. म्हणजे सुधीर रसाळ एका ठिकाणी म्हणतात, गजानननी खरं तर उल्लेख केला त्या गोष्टीचा, शब्दांनी घडविलेल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होत असं सुधीर रसाळ आपल्याला म्हणताना आपल्याला दिसतात. अनेक कवी, अनेक लोक कवितेची व्याख्या करण्याचा प्रयत्न करीत असलेले आपल्याला दिसतात, परंतु नेमकी अशी एक व्याख्या कुणालाही आजपर्यंत करता आलेली आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मसू पाटील अगदी त्या व्याख्येच्या जवळ किंवा कविता निर्मिती प्रक्रियेच्या जवळ जाताना आपल्याला दिसतात. ते असं म्हणतात की कविता ही एक आंतरिक घटना असते, भाववृत्ती हाच तिचा आशय असतो. ती
परत्वे वेगळी असू शकते. सगळ्यात महत्वाचं जे वाक्य आहे ना तर हे आहे की ती कवी परत्वे वेगळी असू शकते. म्हणून कवितेचे विषय तेच ते असले तरी त्यात आकारित होणारी भाववृत्ती तीच ती असत नाही. यापुढे ते असे म्हणतात की कवी जेव्हा भावलयीला शब्दरूप देतो तेव्हाच ती वस्तुनिष्ठ होते. तो आणि त्याची भावलय या दोहोंमध्ये शब्द आले की त्या दोहोत अंतर निर्माण होते. ती ती शब्दनिविष्ट झाली की गर्भातून बाहेर येणाऱ्या मुलाप्रमाणे कवीपासून ती अलग होते. यातील सगळ्यात महत्वाचं मत जे मला वाटतं ते असं आहे आणि कवितेच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भाने जे अलीकडे कवयित्री नीरजा नावाची ही असं म्हणते की कधी कधी ठरवूनही रुजवता येत नाही कवितेचा गर्भ. वांज जमिनीसारखं पडून राहावं लागतं दिवसेंदिवस. सुचत नाही एकही शब्द. घुसमट वाढत जाते जीवाची. असह्य होतात दिवस. रात्र रात्र तळमळत राहतो आपण आणि एखाद्या क्षणी गच्च भरलेल्या धान्याच्या कोठाराची कवाडं उघडल्यावर जसे सरसर दाणे येत राहतात हातात तसेच शब्द उतरायला लागतात मनातून हातात आणि हातातून कागदावर उमटते तेव्हाच खऱ्या अर्थाने कविता जन्माला येते. अतिशय समर्पक अशी ही व्याख्या कवितेची आहे असं मला वाटतं आणि त्यांचं मतही थोडंसं मला अधिक कवितेच्या निर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाचं वाटतं. वरील समीक्षकांची कवितेविषयीची काही मतं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की कवितेच्या लक्षणांचीच चर्चा मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. मसू पाटील आणि नीरजा यांनी मांडलेली मतं कवितेच्या निर्मिती प्रक्रियेच्या अगदी जवळ जाणारी आहेत असे म्हणता येते. कविता ही प्रत्येक कवीच्या आत्मानुभूतीशी निगडीत अशी एक घटना होय. एखाद्या वस्तूकडे अथवा अनुभवाकडे कवीच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून कविता जन्मास येते. मला सुंदर वाटणारी एखादी बाब दुसऱ्याला ती सुंदरच वाटेल असे होत नाही. त्यामुळे मराठी साहित्यात सौंदर्यवादी मनोरंजनवादी कविता ज्या प्रमाणात लिहिल्या गेली त्याच प्रमाणात सामाजिक जाणीवेची कविता ही लिहिल्या गेली. कविता या वाङ्मय प्रकाराची निर्मिती प्रक्रिया ही व्यक्ती सापेक्ष असते असे म्हणता येते. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा चांगला वाईट परिणाम माणूस म्हणून आपल्या मनावरती होत असतो. त्याचबरोबर त्यातील काही घटना आपल्याला कमालीच्या अस्वस्थ करीत असतात आणि या अस्वस्थतेच्या भावनांची गर्दी घालमेल आपल्या मनात चालत असते आणि अचानकपणे एखाद्या दिवशी आपल्या मुखावाटे शब्दरूपाने प्रतिक्रिया बाहेर पडतात. तेथेच कवितेचा जन्म होतो असे म्हणता येते. भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार वर्ड्सवर्थने कवितेसंदर्भात मांडलेला मुद्दा आपल्याला पटायला लागतो. म्हणूनच 1960 नंतर दलित, ग्रामीण कविता, आदिवासी कविता, स्त्रीवादी कविता येऊ शकल्या. आपण जगत आलेले दुःखाचे, कष्टाचे अनुभव आपल्याला जसे लिहिता येतील तसे या कवीने लिहिले. त्यांचे अनुभव पूर्वीच्या कवितेच्या नियमात बसणारे नव्हते. भाषेची, अलंकाराची, छंदाची, वृत्ताची बंधने या कविता पाळू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांना जसे व्यक्त व्हावेसे वाटले तसे तसे ते व्यक्त होत गेले. यामध्ये त्यांना इतर वाङ्मय प्रकार कविता हा वाङ्मय प्रकार अतिशय जवळचा वाटला. आपल्या जगण्याची आजपर्यंत झालेली कुटुंबना त्यांनी प्रथमतः कवितेतून मांडली. त्यांच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांचे जीवन आधी समजून घ्यावे लागेल. शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, दीनदलितांच्या वाट्याला आलेली अवहेलना जवळून अनुभवल्याशिवाय त्यांची कविता निर्मिती प्रक्रिया समजणार नाही. म्हणून आनंद यादवांची कविता आपल्याला पाहता येईल किंवा तुमच्याकडे असलेले जे काही प्रभू राजगडकर असतील यांची कविता ही पाहता येईल. या सगळ्यांची कविता आपल्या अनुभवातून समोर आलेली आहे असे आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आवाज गेलाय घुगे सर. आवाज येत नाहीये घुगे सर. हॅलो, आवाज येत नाहीये. आता पण येतोय, बोला. हॅलो. हा, हा, त्यामुळे कवी येतोय सर. गाव कुसाबाहेरचे, वनात राहणाऱ्या आदिवासींचे वर्षानुवर्ष अन्याय स्वतः स्त्रियांचे अनुभव त्यांना वाटेल त्या भाषेत यायला लागले. कविता म्हणजे तरी काय, आपल्या जीवनातील जगण्याचे व त्या जगण्यावरती प्रभाव करणाऱ्या घटनांचे शब्दरूप चित्रण असते. कविता म्हणजे मानवी जीवनातील ओलावा व्यक्त करणारा वाङ्मय प्रकार आहे. तर आपल्या कविता निर्मितीच्या बाबतीत प्रत्येक कवीची एक काहीतरी वेगळी अशी भावना असते आणि म्हणून कविता ही प्रत्येक व्यक्तीनुसार, कवीनुसार ही वेगवेगळी ठरत जाताना आपल्याला दिसते. साहित्य हा समाजाचा अर्थ असतो. जे जे काही समाजात घडते ते साहित्यातून चित्रित होत असते. कविता वाङ्मय प्रकार यास अधिक सक्षमपणे व अतिजलदपणे प्रतिक्रिया देणारा वाङ्मय प्रकार होय. आता आपण काही कवींच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रिया समजावून घेऊया. म्हणजे खऱ्या अर्थानं कवितेची निर्मिती प्रक्रिया काय असते ते आपल्या लक्षात येईल.
या विश्वातील प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न आहे. त्याची आत्मानुभूती ही भिन्न आहे. त्यामुळे एका कवीची अनुभव कक्षा ही दुसऱ्या कवीपेक्षा निश्चितच निराळी आहे. त्यापुढेही जाऊन एकाच कवीच्या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेची निर्मिती प्रक्रिया ही विभिन्न असलेली जाणवते. म्हणूनच कवितेची नेमकी निर्मिती प्रक्रिया समजावून घेण्यास अडचणी निर्माण होताना दिसतात. तरीही त्यांच्यात एक सूत्र असते. कुठल्या तरी एका धाग्याशी अथवा रत्नतंत्राशी आपले नाते सांगताना दिसते. कविता व कवी एका विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहाचे कवी म्हणून ओळखता येतात. रचनातंत्रापेक्षाही कवितेची निर्मिती प्रक्रिया आशयाच्या अनुषंगाने समजावून घेऊया. उदाहरणादाखल तुम्हाला मी एक कविता तुमच्या समोर ठेवतो की इंद्रजित भालेराव यांची कविता कवितेची निर्मिती प्रक्रिया समजून घेताना ते वेळोवेळी कविता म्हणत असताना सांगतात की शेतकरी माणूस आहे, दिवस रात्र तो कष्ट करतो आणि त्या कष्टाचं चीज त्याला नेमकं मिळत नाही. या अनुषंगाने ती कविता येते. म्हणजे बघा, ही अतिशय साधी घटना आहे की दिवस रात्र कष्ट करून जे काही उत्पन्न पिकवतो आणि ते उत्पन्न सगळं ज्यावेळेस बाजारामध्ये घेऊन जातो, त्यावेळेस बाजारामध्ये घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्या जे काही पिकवलेल्या धान्याचा भाव आहे, हा भाव करण्याचा अधिकार मात्र त्या शेतकऱ्याला असत नाही. म्हणजे अतिशय साधी पण अतिशय सहज असणारी ही बाब पण किती मोठी आहे हे कवितेतून आपल्या दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि जे काही भावभावना आहेत ह्या भावना कवितेमधून आविष्कृत येत असतात. म्हणजे अगदी वर्षभर कष्ट केलेले हे सगळ्या गोष्टी बाजारामध्ये गेल्यानंतर हा शेतकरी बाजूला उभा राहतो आणि त्याच्या मालाचा भाव ठरवणारा दुसराच कोणीतरी असतो. या जाणीवा जेव्हा कवीला कुठंतरी या जाणीवेमुळे कवीच्या मनाला कुठंतरी वेदना होतात आणि मग खऱ्या अर्थाने तिथे कवितेचा जन्म होतो असं आपल्याला म्हणता येईल. मग काय जन्म होतो कवितेचा? तर काल चढ उनी भाव कोण उतरिला आज, कोण राबत शेतात कोण करत राज, आम्ही पेरली सरकी आम्ही भिजलो पाण्यात, आम्ही जोजविलो रोप जणू हात पाळण्यात, आम्ही कुपाटी केली आम्हीच राखण, बोंड बोंड येत तानी गेली कंबर वाकून, सात जन्म पाप केला आलो कोण ब्याच्या पोटी, कोण पळवून नेतो आम्ही भाजलेली रोटी, कोण पळवून नेतो आम्ही भाजलेली रोटी. ह्या ज्या जाणीवा आहेत ह्या जाणीवा आपल्या अवतीभोवतीचा परिसर, आपल्या आई वडिलांना भोगावे लागणारे कष्ट, आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये आलेले जे हे प्रसंग आहेत या प्रसंगातून ही कविता जन्मास येते आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर शिक बाबा शिक लढायला शिक नावाची एक कविता भालेराव सरांची सगळीकडे प्रसिद्ध असलेली आपल्याला माहिती आहे. पण या कवितेची निर्मिती प्रक्रिया समजावून घेत असताना कशी उद्या जन्मास आली ही कविता? तर भालेराव सर असे सांगतात की उस्मानाबाद मध्ये जेव्हा सुरुवातीला एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि त्यांच्या घरी ते जेव्हा भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर एक लहान मुलगा म्हणजे त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा त्या ओसरीमध्ये बसलेला असतो आणि मग ते कवी इंद्रजित भालेराव त्यांना असं विचारतात त्या मुलाला की बाबा हे कसं झालं रे बाबा? तर तो मुलगा या सगळ्या घटनेच्या मागची सगळी पार्श्वभूमी सांगताना अगदी गहिवरून तो सांगत असतो की वडील गेले ही एक घटना झाली, पण वडील गेल्याच्या दुःखाने माझे जी आजी आजोबा होते ते पण वारले आणि आजी आजोबा तर वारले, पण माझी जी आई आहे ही आई त्या दुःखामुळे वेडी झालेली आहे. अशी सगळी घटना जेव्हा भालेराव सरांना तो मुलगा सांगतो तेव्हा भालेराव सरांचं मन गहिवरून जातं आणि एक वाक्य असं तो मुलगा बोलतो की तो मुलगा असं म्हणतो की हे सगळे जाण्यासाठी वीस प्राशन केलं यांनी, पण मला जाण्यासाठी अगदी एक ढक्कनभर सुद्धा विषयाची आवश्यकता आहे. आणि अशा सगळ्या बोलण्याने कवी अगदी आतून हलून जातो आणि मग कविता त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या अनुभवांची गर्दी होते आणि मग कविता पुढे यायला लागते आणि ती कविता सगळीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसते. आणि मग कवी काय म्हणतो की बाबा हे सगळं आता तुला सोसायचं आहे आणि मग कविता येते की शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, उंटावून शेळ्या की सरकार शासन, त्याच्यामुळे जीव तुझा पडला घाण, तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शिक, तूच दिली सतत त्याला पाडायला शिक. म्हणजे अशा प्रकारची कविता जन्मास येते. त्या मागची निर्मिती प्रक्रिया काय? खरं तर कोरोनाचा संदर्भ आदरणीय प्राचार्य महोदयांनी दिला आणि गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनाच्या अनुषंगाने
काय काय परिस्थिती संपूर्ण जगभर उद्भवलेली आहे याचाही विचार आपण करतो आहोत. तर त्या अनुषंगाने खूप दिवस झालं माझ्या मनामध्ये अस्वस्थता होती आणि मग त्या अस्वस्थतेतून कविता जन्माला येते असं आपण मानतो. आणि गेल्या काही 8 दिवसापूर्वी माझ्या कविता लिहून गेली. आणि खरं तर गजानन म्हणाला की ती कविता म्हण. तर ती कविता अशी होती की माणसं तर लय मरायलेत. माझा आवाज येतोय ना? हॅलो. येतोय 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 सर? येतोय 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 सर. हा थोडस गडबड होते. माणसं तर लय मरायलेत नावाची कविता मी लिहिली आणि सादर करतो तुमच्या समोर. कोरोनाच्या परिस्थितीवरली ही कविता आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की आपल्या जवळची असणारी सगळी माणसं आपल्याला सोडून जात आहेत. आणि त्यामुळे आपल्यासारख्या संवेदनशील माणसाला खूप वेदना होत आहेत. आणि या वेदनेच्या एक रूप म्हणूनच पुढे आपली ही कविता येताना आपल्याला दिसते. कविता अशी आहे की माणसं तर लय मरालेत. आमच्या नांदेडच्या बोली भाषेमधली ही कविता आहे. माणसं तर लय मरायलेत, काय बोलावं कोणाविषयी काहीच कळना झालंय. हे त्याला दोष देतात आणि ते यायला हे त्याला दोष देतात आणि ते यायला नक्की दोष कोणाचा हाय हे बी त्यांच्या सकट कोणालाच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. प्राथमिकतेच्या धड्याला विसरून बेजबाबदार सरकारचे वर्तन सारे. प्राथमिकतेच्या धड्याला विसरून बेजबाबदार सरकारचे वर्तन सारे. आणि माणसांना तरी कुठे उरलंय भान, अनावश्यक फिरती नाकात भरले वारे. जुने रोग सारे कुठे पळून गेलेत, कोणालाच काही कळना झालंय. जुने रोग सारे कुठं पळून गेलेत, कोणालाच काही कळना झालंय. आणि कोरोना एकटाच गावोगावी जागोजागी घरोघरी गल्लोगल्ली शहेंशासारखा मिरवालाय. उपाय तर काय कराव काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. कोणी म्हणतंय कोरोना घातक आहे आणि कोणी म्हणतंय हे षडयंत्र आहे. कोणी म्हणतंय कोरोना घातक आहे आणि कोणी म्हणतंय हे षडयंत्र आहे. औषधाविषयी बी ठोस काही डॉक्टर बी सांगण्यात गेलेत. आणि एक मत अजूनही त्यांच्याच काही होईना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. न्यूजवाले बी धमकी दिल्यासारख्याच बातम्या हल्ली सांगायलेत. न्यूजवाले बी धमकी दिल्यासारख्याच बातम्या हल्ली सांगायलेत. आणि नव्या नव्या म्युटंटची माहिती देऊन घाबरून सोडायलेत. टीव्ही बी बघाव की नाही काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. कोणी म्हणतंय आर्सेनिक अल्बम खाय तर कोणी म्हणतंय कोरोनिल घेऊन जाय. कोणी म्हणतंय आर्सेनिक अल्बम खाय तर कोणी म्हणतंय कोरोनिल घेऊन जाय. तुळशी अद्रक लवंग मिऱ्याचा काढा उपाय. मालेगाव काढा तर यावरती हुकमी एक्का हाय. गरमागरम खाण्यापिण्यानं मूळव्याधीचं दुखणं बी जोरात वाढू लागलंय. आणि काय काय करावं बा काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. अंड्या मटणाचा तर सारखा सपाटा आहे. अंड्या मटणाचा तर सारखा सपाटा हाय. कधी मध्ये आतून सॅनिटायझरचा बी वापर हाय. सकाळी संध्याकाळी 2 टायमाला सारखा योगाची फासफूस बी जोरात चालू आहे. इकडून तिकडून आलं की वाफ बी घेऊ लाव. गरम गरम हळदीचं दूध बी 2 वक्ताला पिऊ लाव. सगळ्यांचं ऐकून ऐकून काय काय करावं बा काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत. कधी कधी ताप हातपाय दुखल्यासारखं कधी कधी ताप हातपाय दुखल्यासारखं तर नाकात उगीच बुळबुळ झाल्यासारखं वाटालंय. उगीच कधी कधी घसा बी कोरडा तर ढास लागल्यासारखंच होऊ लागलंय. भीतीनंच माणूस घामाघूम व्हायलाय. उगीच कोरोना झाल्यासारखं आवाज गेलाय सर. हॅलो. ओके सर. ते हे फोन नाकात आले. बुडबुड पासून वाचा. बरं. हॅलो. हा आवाज गेला होता मध्ये. ते फोन आलं की आवाज जातोय बघा. फोन आला की कधी चाललाय कधी आवाज. कधी कधी ताप हातपाय दुखल्यासारखं तर नाकात उगीच बुळबुळ झाल्यासारखं वाटालंय. उगीच कधी कधी घसा बी कोरडा तर ढास लागल्यासारखंच होऊ लागलंय. भीतीनंच माणूस घामाघूम व्हायलाय. उगीच कोरोना झाल्यासारखंच वाटायलंय. भास झाल्याचीच खात्री थोड्या वेळाने पटल्यास वेड्यासारखंच मनाशीच एकटंच हसायलंय. असं कसं व्हायलंय काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मारायलेत. व्हॉट्सअप फेसबुक या काळात वैद्यकीय पुस्तक झालंय. व्हॉट्सअप फेसबुक या काळात वैद्यकीय पुस्तक झालंय. आणि संडास झोता येईना ते बी मोबाईलमुळे डॉक्टर झालंय. उपदेशाचे डोस पिऊन पिऊन सामान्य माणूस बेजार झालाय. निरोगी निर्भीड असणारी माणसं हल्ली मनोरुग्णासारखीच करायलीत. सगळीच वेळी होतील की काय काहीच कळना झालंय. आणि लोक तर लय मरायलेत.
नेते अभिनेते पैसेवाल्याला सगळ्या सोयी सुविधा सहज मिळाल्यात. नेते अभिनेते पैसेवाल्याला सगळ्या सोयी सुविधा सहज मिळाल्यात आणि सामान्यासाठी जागाच न दाखवणारे दवाखाने बी श्रीमंतासाठी आरक्षणाचा खेळ खेळायलेत. बेड ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी गोरगरीब मात्र हतबल झालाय. बेड ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी गोरगरीब मात्र हतबल झालाय आणि दवाखान्याच्या पायरीवरती जीव त्याचा गुदमरालाय. जगणार की मरणार हेही त्याला कळणार झालंय आणि लोक तर लय मरायलेत. बाप मेला तरी माय लेकी गळ्यात पडून रडत नाहीत. बाप मेला तरी माय लेकी गळ्यात पडून रडत नाहीत आणि नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठी भेटी घडत नाहीत. कोण कुणाच्या जवळचे आणि कोण कोणाच्या जीवाभावाचे भास सगळा नात्या गोत्याचा उरले नाही कोण कोणाचे. मेला तो गेला आणि शोक करायचे बी कुणालाच कळणार झालंय आणि खरंच सांगतो तुम्हाला लोक तर लय मरायलेत. स्मशानातही रांगा प्रेतांच्या अंत्यसंस्काराच्या विधीस पारखे. स्मशानातही रांगा प्रेतांच्या अंत्यसंस्काराच्या विधीस पारखे. मरणही असे इतके स्वस्त की किड्या मुंग्या आणि जनावरासारखे. वाहवेत दुरूनच ऑनलाईन दररोज श्रद्धांजलीची फुलं कितीतरी. भावच करुणेचा विरून जावावा अशी अवस्था आज माणसावरी. दररोजचेच मळे रडावेत किती कळणार झालंय आणि खरंच सांगतो लोक तर लय मरायलेत. अशाही काळात देव माणसांचं दर्शन बी होऊ लागलंय. मदतीचे असंख्य अनोळखी हात बी पुढे येऊन काम करायलेत. कोरोनाला हरवण्यासाठी काही जण दिवस रात्र झटायलेत तर काही सैतान संधी समजून औषधोपचाराचा काळा बाजार करायलेत. माणसंच माणसासोबत जनावरांप्रमाणे वागायलेत. काहूनच असे करायलेत काहीच कळना झालंय आणि मायबाप हो लोक तर लय मरायलेत. दिवस हे बी जातीलच निघून मानवतेची बी होईल रुजवण. सत्कार्यासाठी स्वतःला देणाऱ्यास झोकून नेहमी ठेवूया त्यांची आठवण. काहीच कळना झालंय तरीही ठेवू शेवटी एकमेकांना समजून. मरणावरतीही आपण होऊया विजयी सारे जण मिळून आणि होऊया विजयी सारे जण मिळून अशी ही कविता काही दिवसापूर्वी माझ्याकडून लिहून गेली. या मागची निर्मिती प्रक्रिया जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनाची जी परिस्थिती उद्भवलेली होती आणि या परिस्थितीमध्ये आपल्या जवळची असणारी जी लोक कोरोनाने आपल्यापासून हिरावून नेली. या गोष्टीमुळे एखादा कवी एखादा संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो आणि तिथेच खऱ्या अर्थाने कवितेचा जन्म होतो असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर प्रेम कविता मला कधी लिहिता आली नाही आणि प्रेम कवितेची निर्मिती प्रक्रिया जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर पूर्वीच्या काळामध्ये जे काही राजे होते यांना आरोपित करून कविता यायच्या. म्हणजे नल दमयंती असेल, कृष्ण रुक्मिणीच्या संदर्भात असतील तर आपल्या मनातलं प्रेम या कृष्णावरती आणि नलावरती आरोपित करायचं आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या. अशा पद्धतीची कविता मोठ्या प्रमाणात मराठी कवितेमध्ये आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर प्रेमाच्या कविता काही जणांनी लिहिल्या. म्हणजे खरं तर क्षण एक पुरे प्रेमाचा परशाव पडो मरणाचा असं गोविंदाग्रज आपल्या प्रेम कवितेमध्ये म्हणतात. ते प्रेम किती उत्कृष्ट असावं, प्रेमाचा उत्कृष्ट नमुना कसा असावा तर त्या कवितेकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पण आजची प्रेम कविता ही अधिक मोकळेपणाने अभिव्यक्त होताना आपल्याला दिसते. या अनुषंगाने आमचे एक परभणीचे मित्र आहेत केशव खटिंग नावाचे. त्यांची कविता कदाचित तुम्ही ऐकली असेल. मी तुमच्या समोर शेवटी कविता ही ठेवतो आहे कारण सगळे विद्यार्थी ऐकायला आहेत तर एक प्रेम कविता असली पाहिजे या अनुषंगाने. आणि या कवितेची निर्मिती प्रक्रिया मी तुम्हाला ही कविता म्हटल्यानंतर समजावून सांगतो. पिंपळाचं पान जसं उगवतानी लाल ग लाल ग तसे तुझे गाल ग. पिंपळाचं पान जसं उगवतानी लाल ग लाल ग सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग चाल ग सखे तसे तुझे बाल ग. एकटक नजरेची भिंतीवरली पाल ग सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझ्या जाकिराच्या तबल्याचे बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग. होठ तुझ्या मोसंबीची जोडलेली फोड ग सखे मला आंबटाची ओढ ग. डोळे तुझे खोलवर करी हृदयावर मार्ग डोळे तुझे खोलवर करी हृदयावर मार्ग.
अन मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग, अन मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. अशा पद्धतीने मित्र हो, अलीकडची प्रेम कविता ही अधिक बिनधास्तपणे व्यक्त होताना आपल्याला दिसते. आणि यापूर्वीची प्रेम कविता असेल किंवा यापूर्वीच्या सगळ्या कविता असतील, या कविता कुठल्या तरी एका आदर्श रूपाला वरती आरोपित होऊन कविता येत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि खूप कवितेच्या संदर्भात आपल्याला बोलता येतं. प्रत्येक कवितेची निर्मिती प्रक्रिया ही एका कवितेपेक्षा वेगळी असलेली आपल्याला जाणवते. एक कविता दुसऱ्या कवितेपेक्षा वेगळी असलेली आपल्याला जाणवते. आणि प्रत्येक कवितेची एक निर्मिती प्रक्रिया असते. म्हणून प्रत्येक कविता आणि कवी समजून घेताना त्या कवीची पार्श्वभूमी आपल्याला समजावून घ्यावी लागते. एवढाच एक आशय गेल्या तासभरापासून आपण सांगत होतो. काही उदाहरणं देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या किंवा ऑनलाईनच्या काही अडचणी निर्माण झाल्या. आणि मुळामध्ये एकच गोष्ट एकूण ह्या सगळ्या बोलण्यामधून पुढे येते ती अशी आहे की माणसांच्या सुखदुःखाशी समरस होत जाण्याचा प्रयत्न अलीकडची कविता करताना आपल्याला दिसते. आणि कवितेच्या अशा बदलण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आजपर्यंत जे काही बदल आणि परिवर्तन घडत गेली, या बदल आणि परिवर्तनाची मांडणी समीक्षकाने हे मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसते. प्रत्येक कविता ही एकमेकांपासून वेगळी असल्यामुळे आजपर्यंत कुठल्याही समीक्षकाला कवितेची नेमकी व्याख्या करता आली नाही. आणि म्हणून कवितेच्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. कविता निर्मिती प्रक्रिया ही कवी सापेक्ष असते असं आपण म्हणालो. कवीच्या जीवनजाणीवांच्या आधारावरच त्यांची कविता त्याप्रमाणे फुलत जात असते. आपल्याला आलेल्या अनुभवाच्या परिणामातून खरे तर कवी कविता लिहिताना दिसतो. आपल्याला जे जे वाटते ते आपण आपल्या मनात अनुभवाचे संचय करीत असतो. त्यातूनच कविता जन्मास येते. तरीही उगीच शब्दाला शब्द जोडून कविता लिहिण्याच्या व गायनाच्या भानगडीत चांगल्या व दर्जेदार कवीने खरं तर पडू नये असे मला वाटते. श्रोत्यांच्या अभिरुचीच्या अनुषंगाने लिहिल्या जाणाऱ्या कवितेला चिरंतनत्व कधीच लाभत नसते. त्यामुळे श्रोत्यांना एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण तशा पद्धतीची कविता लिहिणे सुद्धा आपल्या लेखनासाठी ही घातक गोष्ट आहे. हेही मला यामधून तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे प्रेमकविता आवडते म्हणून आपण प्रेम कविताच लिहिल्या पाहिजेत असं आपल्याकडून घडू नये. कारण आपले आई वडील जे शेतामध्ये कष्ट करतात, त्या कष्ट करणाऱ्या हातांची कविता, कष्ट करणाऱ्या माणसांची कविता खरं तर आपल्याकडून लिहिल्या जावी अशी एक अपेक्षा या निमित्ताने सुद्धा मी व्यक्त करतो. आणि म्हणून अशा भानगडीत खरं तर कवीने पडू नये. किंवा कविता गाण्याचा एक प्रकार अलीकडे खूप, मी आता कविता गायली ते कवी गातात म्हणून, गाण्याचा एक प्रकार फार मोठ्या प्रमाणात आलेला आपल्याला दिसतो. आणि गात राहणे किंवा गाण्यासाठी कविता लिहिणे ही कविता सुद्धा अतिशय दर्जेदार कविता आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. या उलट आपल्याकडून जे लिहायचे आहे ते लिहायचे राहून जाईल हा एक धोका या निमित्ताने निश्चितच आपण जर स्वतःच्या अभिरुचीच्या संदर्भाने लिहायला लागलो तर ही एक गोष्ट घडण्याची शक्यता आपल्याला वर्तवता येते. कारण कवितेला अगदी नैसर्गिकपणे बाहेर येऊ द्यायला पाहिजे आपण. तिला कधीही आपण अडवण्याचा प्रयत्न करू नये. तिचं खरं तर आपण सिजर करू नये. आणि जर आपण न सिजर करता कविता जन्मास घातली तर मला असं वाटतं की ती कविता उत्तम दर्जाची असते आणि ती कविता चिरंतन काळ टिकणारी असते. ही कविता अशा पद्धतीची मराठी साहित्यामध्ये उदयास आली, निर्माण झाली, ती त्या कवितेला चिरंतनत्व लाभलेलं आहे असं आपल्याला दिसेल. तरीही आपण कवितेचा जो काही आशयाचा तोल आहे, हा आशयाचा तोल निश्चितच सांभाळला पाहिजे. आपली कविता ही समाजाला मार्गदर्शक व्हावी असा एक विचारही या अनुषंगाने मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि समाजाला मार्गदर्शक कविता कधी होईल, यावेळेस ती कविता तुमच्या अस्सल अनुभवातून समोर येईल. तुम्ही जगत असलेलं जीवन, तुमच्या अवतीभोवती जे काही चाललेल्या जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही कविता लिहायला लागाल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमच्याकडून एक उत्तम कविता लिहिल्या जाईल असे मला वाटते. कविता तरी काय असते मित्र हो? कविता
तुमच्या माझ्या जगण्याचा एक भाग असतो. तुम्ही जीवन जगत असलेले अनुभव तुमच्या मनामध्ये हळूहळू संचित करीत असतात आणि मग त्या अनुभवांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झाली की तुम्ही अस्वस्थ व्हायला लागतात किंवा एखाद्या घटनेनं तुम्ही अस्वस्थ व्हायला लागतात आणि अस्वस्थ झालात की त्या अस्वस्थतेमधूनच कविता उदयास येताना आपल्याला दिसते. कवितेची निर्मिती प्रक्रिया समजून घेताना मला असं वाटतं की या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता नाहीये. एकूण मी गेल्या एक 40 मिनिटांपासून मराठी भाषेतली कविता निर्मिती प्रक्रिया तुमच्या समोर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नुसती कवितेची निर्मिती प्रक्रिया समजावून सांगत असताना जे मराठी कवितेच्या संदर्भात असेल, संस्कृत कवितेच्या संदर्भात असेल किंवा पाश्चात्य कवितेच्या संदर्भात असतील, जे काही विचारवंतांनी विचार मांडलेले आहेत ते विचार मी जे थर्ड इयरचे विद्यार्थी असतील अथवा पुढे हे विद्यार्थी मराठी विषयाला जाणारे असतील, या विद्यार्थ्यांना त्याची एक तोंड ओळख व्हावी या अनुषंगाने तो भाग मुद्दामहून मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो भाग पूर्ण तुम्हाला समजलेला आहेच असं मला वाटत नाही, पण अतिशय सुंदर असं सुंदर असं वर्णन किंवा लेखन कवितेच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी केलेले आपल्याला दिसते. भालेरावांच्या कवितेचे मोसने सर आहेत ऐकायला, ते मागणी करतायत, पण वेळ किती आहे यावरती ते सगळं अनुषंगानं आहे. आणि फार छान कविता लिहितात भालेराव सर. तुमच्यासारखे जे म्हणायची का ती कविता? हा, एक कविता होऊ द्या सर. बर, कारण हे सगळं बोदड बोदड वाटलं असेल कदाचित विद्यार्थ्यांना. हो. इंद्रजित भालेरावांचीच एक कविता आहे की आता खरं तर नवरगावला बाहेरून मुलं शिकायला आलेली आहेत का? येतात, काही गावातले लोक येतात, काही खेड्यातली मुलं आहेत. अच्छा. पण गजानन सारखा असेल, माझ्यासारखा असेल, जेव्हा आम्ही 600-700 किलोमीटर लांब पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला होतो वसतिगृहामध्ये, आणि आम्ही खेड्यातली मुलं शहरामध्ये शिकायला गेलो आणि शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर शहरातल्या मुलांशी आमची मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर तिथल्या मुलांचे आमचे अनुभव शेअर करायला लागलो, सांगायला लागलो की आमचं गाव असं आहे, गावाकडचे अनुभव असे आहेत, गावाकडची माणसं असे आहेत. आणि मग तिथल्या लोकांना, तिथल्या मित्रांना ते नवीन वाटायला लागलं. आणि इंद्रजित भालेरावांच्या संदर्भात सुद्धा तसंच झालेलं आपल्याला दिसते. आणि मग भालेरावांनी ती कविता लिहिली, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तुम्हाला माहित असेल. हा, अतिशय फार सुंदर कविता आहे आणि त्या कवितेमागची निर्मिती प्रक्रिया मी तुम्हाला त्या अनुषंगाने ती सांगितली. की काय झालं की शहरामधल्या मुलांना ते असं म्हणतात की माझ्या गावाकडे चल, म्हणजे माझं गाव तुला बघायला मिळेल. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. हॅलो हॅलो. हॅलो, येतोय सर आवाज. बोला. हा हा. काळ्या बापाच हिरवरान, काळ्या माईन पिकवलं सोन, त्याच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. इत डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, आज झालाय बाप भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता,
माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. धन्यवाद. खरे तर कवितेची निर्मिती प्रक्रिया या कवितेच्या अनुषंगाने समजावून सांगायची होती मला, पण विद्यार्थी समोर ठेवून मी काही गोष्टींचा उल्लेख मुद्दाम म्हणून केलेला आहे. दुष्काळ नावाची एक कविता, मला वाटतं शेवटची कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. ही कविता आमच्याकडे गेल्या 10 वर्षात पाऊस पडला नव्हता. मागच्या वर्षीपासून चांगला पाऊस आहे आणि या दुष्काळाचं चित्रण या कवितेमधून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी कविता आहे. याची निर्मिती प्रक्रिया तुमच्या लक्षात येईल की गेल्या 10 वर्षात पाऊस पडला नाही आणि पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची जी हालापेष्टा झाली, या हालापेष्टाचं चित्रणच किंवा अनुभव या कवितेच्या मागे आहेत असं मला म्हणता येतं. पाणी नाही, वारा नाही, नाही जनावरा चारा, दूर कुठेच नाही पक्षाला या थारा, हे गाळल्या जमिनीला आता कसे पाहू, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. मिरूग गेला मगा गेला, गेला सारा पावसाचा ऋतू. मिरूग गेला मगा गेला, गेला सारा पावसाचा ऋतू. आजोबाच्या संगतीने वनवासी नातू. करपल्या काळजाचे दुःख कसे पाहू, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. पाणी पाणी मागतात अनवाणी पाय, पाणी पाणी मागतात अनवाणी पाय. रानोवणी ते अन्नदाती माये, अवेळीच विरजले दुधावरचे साये. आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. घरदार कसे झाले हे बकास, हे पाळल्या भिंतीवाणी नभाकडे अस. घरदार कसे झाले सारे हे बकास, हे पाळल्या भिंतीवाणी नभाकडे अस. म्हाताऱ्याच्या काठीचाही मोडला ये पाये, अन गोट्यामधी हंबरते वासराची गाये. सारा हा आक्रोश आता कसा मी हो पाहू, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. दाही दिशा आता शेतकऱ्या खाऊ, दाही दिशा आता आल्या शेतकऱ्या खाऊ. त्यास झाडलेला राशनाचा गहू, हातालाही काम नाही आता काय खाऊ. आणि सांगा जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. शेतकऱ्याच्या जीवनातली ही हतबलता खऱ्या अर्थाने या कवितेच्या निर्मितीमागची आहे, किंवा कवितेची निर्मिती प्रक्रिया समजावून घेताना शेतकऱ्याची हतबलता हा महत्वाचा घटक किंवा हा अनुभव मध्ये दाटून आला आणि ही कविता जन्मास आली. ते गेल्या 1 तासापासून आपण कवितेची निर्मिती प्रक्रिया ही समजावून घेतो आहोत. अनेक विचारवंतांनी सांगितली, तरी सुद्धा पाहिली आणि वेगवेगळ्या कवितेची उदाहरणं सुद्धा पाहिली. अशा अनुषंगाने गेल्या तासभरापासून मी आपल्या समोर व्यक्त होत होतो. काही अडचणी निर्माण झाल्या. ते सगळे अडथळे आणि अडचणी या माझ्या ऑनलाईनचे दोष आहेत असं मी ते माझ्याकडे घेतो. आणि खरं तर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य महोदय, त्याचबरोबर मराठी विभागाचे सर्व गजानन कोडतरवार, त्याचबरोबर सहकारी सर्व मित्र यांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि मी माझं
बोलणं आहे हे बोलणं या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद घुगे सर. आमच्या या विनंतीला मान देऊन कविता निर्मिती प्रक्रिया आणि मराठीतल्या वेगवेगळ्या कवितांचे संदर्भ देत अगदी 2-3 कविता गाऊन सुद्धा तुम्ही अशा काळामध्ये आमची विनंती स्वीकारली आणि आमच्या व्याख्यानासाठी उपस्थित झालात आणि सगळ्या अडथळ्यावर मात करत शेवटपर्यंत तासभर आपण सगळे टिकून होतो. जवळपास 94 लोक सुरुवातीला हजर होते आणि हळूहळू या अडचणींमुळे काही कमी झालेले आहेत. धन्यवाद. माझे काही सहकारी इथे हजर झालेले होते. सगळे आमचे मुंगमोडे सर आहेत, आमच्या गोंडवाना विद्यापीठातले मराठीचे चिटमलवार सर आहेत, नरेंद्र आरेकर सर आहेत आणि काही सहकारी अजून जॉईन झालेले आहेत. मला प्रत्येकाचे नावं नाही समजणार कारण काही लोकांच्या मोबाईलच्या वर ते हे ऍड झालेले असल्यामुळे मला प्रत्येकाचे नावं घेता येणार नाही. तरीही सगळे लोक हजर राहून या तुमच्या व्याख्यानाचा आस्वाद घेत होतो आम्ही. खरं तर जे सांगावे स्पर्शातून आणि शब्दातून ते हृदयाचं आक्रंदन यंत्रांनी सांगावं आता, असं वृषाली किनाळकर नावाची नांदेडची कवयित्री माणसं महाग झाली नावाची एक कविता आहे. त्या कवितेत म्हणते की आता यंत्र खरं तर स्पर्श सांगतायत, यंत्रच आवाज देत आहेत. हृदयाचं आक्रंदन व्यक्त करण्यासाठी यंत्राचा आधार आपण घेतोय. माणसं अशा काळात महाग होते आहे. तर हा आशय नेमकेपणानं अगदी 2010 मध्ये तिने व्यक्त केला. पण आज आपल्याला कोरोना काळामध्ये यंत्राचाच आधार घेऊन एकमेकाशी संपर्कात राहावं लागते, एकमेकाशी बोलावं लागते किंवा यंत्राच्या माध्यमातूनच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला एकत्र येऊन असे व्याख्यान वगैरे घ्यावे लागतायत. तर हाही काळ पुढे खरं तर जाईल. आपण सगळे एकत्र येऊ, महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पूर्वीचे जुने जे समृद्ध आणि श्रीमंत काळ आहे त्याचाही आपण अनुभव घेऊया, अशी या निमित्तानं अपेक्षा करतो. आणि सहभागी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं मी मनापासून मराठी विभागाच्या वतीनं आभार मानतो. आणि मला तांत्रिक सहाय्य करण्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे सहकारी क्षीरसागर सर आहे, बाळबुद्धे सर आहेत, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य बाकरे सर यांनी सुद्धा विनंतीला मान देऊन अगदी शुभेच्छापर वेळेवर मनोगत व्यक्त केलं, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. काही प्रश्न उत्तर असतील तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येईल. 5 मिनिटं आपण घेऊया. चालेल चालेल. प्रश्न कोणाचे असतील तर विचारा. प्रश्न दिसत नाहीये. प्रश्न रिटर्न नाही आहेत सर एकही. हा, प्रश्न रिटर्न नाही आहेत. जर ज्यांना हा प्रश्न पडणारच नाही असं व्याख्यान झालं. बहुतेक जोरदार व्याख्यान झालं घुगे सरांचं. थोडं तांत्रिक अडचणी मध्ये मध्ये आल्या, पण एकंदरीत तुमची कोरोनावरची कविता बऱ्याच लोकांना आवडलेली आहे. चिटमलवार सरांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनावरची कविता अप्रतिम असं त्यांचं हे आहे. सांगा कोठे राहू आणि सांगा कोठे राहू ही पण कविता छान झाली. खर तर आमच्या विद्यार्थ्यांना ती कविता आवडलेली आहे. सर मनापासून परत एकदा तुमचे मी आभार मानतो. आणि परत एकदा जेव्हा सगळं वातावरण निवळेल तेव्हा तुम्ही आमच्या महाविद्यालयात याल आणि मराठीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाल असं तुम्हाला जाहीर विनंती पण करतो. आणि आपण आता इथे थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. सर प्रश्न नाही आहे कोणाच्याच मनात. प्रश्न सध्या जस्ट अ मिनिट. हा, येतंय का कोणी विचारतंय? हो हो हो, एक मिनिट. व्हॉइस लॉक आहे. ओके, हे करा ना सर. झालं का सर? हो झालं ना सर. झालं. हॅलो विचारा सर, प्रश्न. माझं नाव तेजस्वी आहे. मला हे विचारायचं होतं सर, आपण एखादी कविता वगैरे लिहिली नाही का? हा बोला बोला. हा, बोल बोल. आपण एखादी कविता वगैरे लिहिली सर, हे प्रश्न मी तुमच्या कवितेवर नाही घेत आहे, म्हणजे मला स्वतःला प्रश्न आहे हे. बोला.
सर हॅलो. बोल 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 बोल. मला असा प्रश्न आहे की म्हणजे आपण जर कविता लिहिली तर दुसऱ्याला कसं आपण हे करू शकतो, पब्लिश जसं होते. अच्छा, काय म्हणजे विचारायचं आहे? प्रकाशित. प्रकाशित. कविता हा लिहिली हा सर. कविता लिहिल्यानंतर प्रकाशित कसं करायचं? हो सर. बर. ते प्रकाशित विचारायचं. करण्यासाठी प्रकाशन संस्था आहे बरं का. पण मला असं, तुम्ही विद्यार्थिनी आहेत का? हा, हो हॅलो. सर, ते विद्यार्थी आहे सर. बरं बरं, कुठली आहे ती? थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे ती. अच्छा, म्हणजे चांगला प्रश्न आहे. थर्ड इयरच्या विद्यार्थिनीला असा प्रश्न पडतो. खरं तर आपण कविता, तर आपल्या जवळ असणारे जे सर आहेत, आमचे मित्र आदरणीय कोतलवार सर, यांच्याकडे नेऊन आपण ती कविता दाखविली पाहिजे. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि प्रकाशन संस्थाच्या अनुषंगाने मला बोलायचं म्हटल्यास असं बोलता येईल की तुम्ही आधी लिहा, खूप लिहा. आपल्या अवतीभोवतीचं जीवन त्याच्यामध्ये लिहा. मला खरं तर प्रभू राजगडकरांची कविता तुमच्या समोर सादर करायची होती, खबरदार नावाची. फार सुंदर कविता आहे, तुमच्या परिसरातले ते कवी आहेत. पण झालं की या सगळ्या या ऑनलाईनच्या गडबडीमध्ये मला ती सादर करता आली नाही. मध्ये मध्ये बरेचसे संदर्भ मला तिथं सोडावे लागले. तर प्रभू राजगडकरांनी फार खबरदार नावाची लिहिली, तुम्ही वाचा. तुमच्या परिसरातल्या संदर्भामध्ये, म्हणजे जंगलाच्या सगळ्या वातावरणामध्ये खबरदार खबरदार ते असं ते बोला बोला. ते बोला, तुम्ही बोला ना. हा, तर ती खबरदार नावाची कविता खरं तर तुम्ही वाचा. म्हणजे काय आहे त्या कवितेमध्ये, तर तुमच्या परिसरातलं सगळं जीवन प्रभू राजगडकरांनी त्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आपल्या अवतीभोवती असणारं जे काही जीवन आहे, आपल्या आई वडिलांना करावे लागणारे जे कष्ट आहेत, तर हे कष्ट आपण आपल्या कवितेमधून मांडले पाहिजे. बघा, तर कवी काय म्हणतो की खबरदार, रस्त्यावरून चालतात खबरदार, झाडाला हात लावा खबरदार, रेती माती दगड उचलाल तर खबरदार, आणि कायदा बेदा काही आहे की नाही खबरदार. म्हणजे असं ती उपरोधिक कविता पुढे सरकत जाते सगळ्या आदिवासींच्या जीवनाच्या संदर्भामध्ये. मग आपण जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवतीचं जीवन आपल्या कवितेतून यावं. आधी आपण कविता लिहावी, खूप लिहावी, आणि मग ती कविता लिहिल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की आपण या कवितांचा कविता संग्रह प्रकाशित केला पाहिजे, तर खूप प्रकाशन संस्था अशा आहेत की ज्या तुमच्या कवितेला सन्मान देतील, प्रकाशित करतील. तुमची कविता जर अतिशय दर्जेदार असेल तर अलीकडे असे पण प्रकाशक आहेत की जे तुमच्या कविता पाहून पण प्रकाशित करतील बिना पैशाच्या सुद्धा. आणि म्हणून तुम्ही लिहित चला, आणि तुमचे जे सर असतील, कोतवाल सरांना तुम्ही कविता दाखवत चला आधी. मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या संदर्भामध्ये. फार चांगला प्रश्न आहे. कविता वाचा आधी तुम्ही खूप. या प्रकाशनाच्या संदर्भात अजून एक विद्यार्थ्यांना खरं तर सांगता येईल. आवाज येतोय का माझा? हो हो, सर. बोला बोला. हा, प्रकाशनाच्या संदर्भात गुगलवर एक ब्लॉग पोस्ट नावाची ऍप आहे. ब्लॉग लिहिता येईल तुम्हाला स्वतःला, आणि त्या ब्लॉगवर मराठीत टाईप करून कविता पब्लिश करता येईल. काव्य हुंकार नावाचा माझा स्वतःचा एक ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवर आपण कविता लिहून प्रकाशित करू शकतो आणि ती शेअर पण करू शकतो. म्हणजे आपलं स्वतःचं प्रकाशन राहील ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग इन्स्टॉल करून घ्यायचा आणि ब्लॉगवर लिहायचं. हा, बरोबर आहे. ऑनलाईन मुळे तर आता इतकं सोपं झालंय. कोणी पुस्तक घेऊन वाचत नाहीये सध्या. आपण पाहतो, आपण सगळे व्हॉट्सअप आणि फेसबुकचे वाचक हो. मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत. तर तिकडे सुद्धा तुम्हाला ते प्रकाशित करता येतील. ओके सर, अजून कोणाच्या थँक्यू. मनात काही प्रश्न आहे? प्रश्न झाले?
हा प्रश्न झाले आहे, पण थांबायला हरकत नाही. सर आपण आता मीटिंग ऑफ करायला हरकत नाही. हो हो ठीक आहे सर. ओके सर, थँक्यू सर. चला धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे. हो ओके सर, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.